सांगलीला सततचा भेडसावणारा कृष्णा महापूर यावर्षी काही प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता नाही। सांगली कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती सांगलीचे जलतज्ञ विजयकुमार दिवान यांनी ही माहिती दिली आहे। कोयना धरणाने सर्व नियमांचं पालन केले, पाटबंधारे विभागाने सहकार्य केले, तसेच अलमट्टीकडे आता आपले सर्वांचे लक्ष राहील। अलमट्टीने या ठिकाणी पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्याचं आश्वासन दिल्यामुळे सांगलीकरांना मी अस्वस्थ करतो की पुराचा धोका या ठिकाणी टळलेला आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती सांगलीचे जलतज्ञ विजयकुमार दिवान यांनी दिली आहे। कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती सांगली यांच्या सांगलीतील माईघाट या ठिकाणी बैठक झाली। यावेळी दिवान बोलत होते। महापूर नियंत्रण समितीने परवा नुकताच 9 आणि 10 जुलै जून रोजी अलमट्टी आणि हिप्परगी या दोन्ही धरणावर जाऊन दौरा केला। त्या तिथल्या अधिकाऱ्यांवर चर्चा केली। त्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून आम्ही ज्या लेवल ठेवायचे त्यांना सजेशन दिलं, त्याप्रमाणे त्याने लेवल ठेवतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तसंच त्याने असं हेही सांगितलेलं आहे की सांगलीमध्ये तुम्ही एक पूर परिषद घ्या की जेणेकरून सांगली, कोल्हापूर आणि अलमट्टी आणि हिप्परगी या तिन्हीची एसी इथे येतील आणि त्या एसीवर चर्चा करून महापुराच्या अगोदर रोखायसाठी जो प्रयत्न करायचा आहे तो आम्ही सर्व अधिकारी म्हणून करतो। आणि त्याप्रमाणे इथं पूर परिषद घेण्याबाबत माननीय अधीक्षक अभियंता पाटबंधारे सांगली चंद्रशेखर पाटोळे यांनी त्याची कबुली दिली असून लवकरात लवकर तो मेळावा होण्याची शक्यता आहे। सांगलीमध्ये नुकतीच स्थापन झालेली पूर नियंत्रण समिती ही आता गेल्या वर्षापासून कार्यरत आहे आणि या कार्यरत असलेल्यामध्ये जे सिनियर गव्हर्नमेंटचे जे एक्स पाटबंधारे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा या समितीतले कार्यरत आहेत, प्लस NGO सुद्धा याच्यामध्ये काम करत आहेत। तर एकंदरीत याच्यामध्ये आत्तापर्यंतचा रिझल्ट बघितला तर या समितीच्या लोकांनी आत्तापर्यंत अलमट्टी डॅम, हिप्परगी डॅम, कुडची ब्रिज, सांगलीतलं पाणी ह्याची वॉटर लेवल जी आहे आणि जी इथली माहिती आहे, टेक्निकल जी माहिती आहे, तर या डिपार्टमेंटच्या लोकांनी इथल्या आदरणीय पाटोळे साहेब यांच्याकडे दिली, अलमट्टीवाल्यांनाही सांगितली। त्यामुळे आपण आता असं म्हणू शकतो की याच्यामध्ये एक सुसंवाद चालू झालेला आहे पाटबंधारे डिपार्टमेंटमध्ये आणि अलमट्टीमध्ये। तर त्यामुळं पूर येण्याची तर शक्यता फारच कमी दिसते असा जर सुसंवाद राहिला तर। आणि आमचा रोजचा अनुभव, आम्ही जे रोज 12 महिने पोहणारे इथले मंडळी आहोत, तर त्यांचा अनुभव असा आहे की गेल्या 4 महिन्यापासून कॉन्स्टंट आपल्या इथं जो सांगलीचा बंधारा आहे त्या लेवलला पाणी आहे। का आहे तर ह्या लोकांनी जे त्यांना रेकमेंड केलं वॉटर लेवल किती आहे आणि मागं पाणी किती शिल्लक आहे, तर हे जी माहिती आणि टेक्निकल माहिती जी त्यांना पुरवायला लागलेत, तर त्यामुळं ह्यामध्ये नदीमध्ये पाणी पण चांगलं आहे। मध्यंतरी एक थोडा पिरियडच फक्त पाणी त्याला सतीश साखळकर भाऊ त्यांनी आम्ही जो एक आंदोलन केलं होतं त्यानंतर नियमितपणे पाणी चालू झालेलं आहे। तर अशी ही जागृती निर्माण झालेली आहे पूर संदर्भामध्ये आणि या समितीचं काम हे फक्त जागृती निर्माण करणे आणि पूर न येण्यासाठीची जी कारणं आहेत ती शोधणे आणि त्याच्याशी दोन्ही स्टेटशी संवाद करणे असं हे कार्य चालू राहील आणि त्याच्यामुळे सांगलीकरांना कुठल्या पुराचा नुकसानीचा धोका होणार नाही असं अपेक्षा आपण बाळगतो।